Students, today we'll start the new topic, that is Introduction to Analytical Chemistry, second topic in the 11th standard chemistry syllabus. In first topic we have considered which are the different types of chemistry. It is classified as organic chemistry, inorganic chemistry, physical chemistry, biochemistry and analytical chemistry. In this topic, we will consider what is analytical chemistry. You know that in chemistry, we study about the different chemical compounds. What is the chemical composition of the different compounds? आपण केमिस्ट्रीमध्ये अभ्यास करतो तो वेगवेगळ्या केमिकल कंपाउंड्सचा, मिक्सचर्सचा, कंपाउंड एकमेकांमध्ये मिक्स केले मिक्सचर मिळतं आपल्याला. मग हे कंपाउंड्स कशापासून बनलेले असतात तर एलिमेंट्स आपल्याला कंपाउंड्स देतात. मग कुठलाही कंपाउंड जर आपल्याकडं अवेलेबल असेल तर त्या कंपाउंडमध्ये असणारे एलिमेंट्स कोणते आहेत. जर आपल्याकडं मिक्सचर असेल तर त्या मिक्सचरमध्ये असणारे वेगवेगळे कंपाउंड्स कोणते आहेत या सगळ्यांचा अभ्यास करणं म्हणजे ॲनालिटिकल केमिस्ट्री करणं किंवा ॲनालिटिकल केमिस्ट्रीचा अभ्यास करणं किंवा त्याचं ॲनालिसिस करणं. सो व्हॉट इज ॲनालिटिकल केमिस्ट्री? First, we shall consider what is analytical chemistry. The analytical chemistry is the branch of chemistry which deals with the study of separation, identification, qualitative and quantitative determination of the composition of different substances is called analytical chemistry. Remember, analytical chemistry, it is the branch of chemistry which deals with, यामध्ये कशाचा समावेश आहे? the study of the separation म्हणजे वेगवेगळं करणं, सेपरेट करणं. समजा तो कंपाउंड आहे तर त्यामधून त्याचे एलिमेंट्स कोणते आहेत ते सेपरेट करणं. जर ते मिक्सचर आहे तर त्यामध्ये असणारे मिक्सचर्स कंपाउंड्स कोणते आहेत ते एकमेकांपासून वेगळे करणे. आयडेंटिफिकेशन, मग ते कंपाउंड कोणते आहेत किंवा ते एलिमेंट्स कोणते आहेत त्याचं आयडेंटिफिकेशन करणं, त्यांना ओळखणं. आणि मग क्वालिटींचा अभ्यास करणं, जे यामध्ये क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस आणि क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस असे दोन भाग आहेत. क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस म्हणजे काय करतो आपण, हे काय आहे, आणि क्वांटिटेटिव्हमध्ये ते किती आहे याचं सगळ्यांचं डिटर्मिनेशन ऑफ द कॉम्पोजिशन ऑफ डिफरंट सबस्टन्सेस हे अभ्यासायचेच आपल्याला कोणकोणत्या दृष्टीने तर या सगळ्यांचा अभ्यास करून सेपरेशन, आयडेंटिफिकेशन, क्वालिटेटिव्ह, क्वांटिटेटिव्ह डिटर्मिनेशन ऑफ द कंपोजिशन ऑफ डिफरंट सबस्टन्सेस इज कॉल्ड ॲनालिटिकल केमिस्ट्री. या सगळ्यांचा अर्थ आपण अभ्यासूया. आता समजा आपल्याला ॲनालिसिस करायचं आहे तर ते ॲनालिसिस आपण बल्कमध्ये करत नाही, म्हणजे मोठी क्वांटिटी घेतो आणि त्याचं ॲनालिसिस करतो असं करत नाही. तर आपण त्या पदार्थाची क्वांटिटी कमी प्रमाणात घेतो आणि मग त्याचं ॲनालिसिस केलं जातं. आणि म्हणून या ॲनालिसिसला म्हटलं जातं सेमी मायक्रो ॲनालिसिस. व्हॉट इज सेमी मायक्रो ॲनालिसिस? हियर व्हेन द ॲनालिसिस इज कॅरीड आउट बाय यूजिंग स्मॉल अमाऊंट ऑफ अ सबस्टन्स विच इज कॉल्ड ॲज सॅम्पल, then it is called semi micro analysis. जे ॲनालिसिस बल्कमध्ये न करता कमी प्रमाणात पदार्थ घेऊन केलं जातं त्याला म्हणतो आपण सॅम्पल घेतलं. समजा आता आपण आपल्या ब्लडमधलं असणारं हिमोग्लोबिनचं प्रमाण शोधणार आहोत किंवा त्याचं ॲनालिसिस करणार आहोत. मग आपण लॅबमध्ये जातो तेव्हा आपल्या रक्ताचा थोडासा पार्ट घेतला जातो. बल्क म्हणजे पूर्ण रक्त काढून घेतलं जात नाही. काय केलं जातं, अगदी थोडंसं रक्त घेतलं जातं आणि त्या रक्तामध्ये असणारी हिमोग्लोबिनची क्वांटिटी मोजली जाते आणि मग आपण त्याला काय म्हणतो, ब्लड सॅम्पल असं म्हणतो. आणि म्हणून लक्षात घ्या, जेव्हा ॲनालिसिस करतो आपण कोणत्याही पदार्थाचं, मग तो सॉलिड असू दे किंवा लिक्विड असू दे, दिस ॲनालिसिस इज कॅरीड आउट ऑन अ स्मॉल सॅम्पल, नॉट ऑन ॲन एंटायर बल्क. मग आता आपण जे स्मॉल सॅम्पलवर ॲनालिसिस केलं आहे म्हणजे तेवढाचा भाग, थोडंसं रक्त काढून घेतलं, 1 ml असेल, 2 ml असेल, त्यामध्ये जेवढं हिमोग्लोबिनचं प्रमाण असेल तेवढं तुमच्या रक्तामध्ये, पूर्ण बॉडीमध्ये असणाऱ्या रक्तामध्ये असणारं हिमोग्लोबिनचं प्रमाण आहे. आणि म्हणून ते ॲनालिसिस जे कॅरी आउट केलं जातं ते स्मॉल सॅम्पल घेऊन आणि ते एंटायर बल्कलाही लागू पडतं. म्हणून एंटायर बल्क घेऊन म्हणजे जास्त प्रमाणात पूर्णपणे तो पदार्थ घेऊन
त्याचं ॲनालिसिस केलं जात नाही. इट इज कॅरीड आउट बाय युजिंग अ स्मॉल सॅम्पल. आणि मग स्मॉल म्हणजे काय, तर जे सॉलिड किंवा लिक्विड आपण घेणार आहोत ते काही प्रमाणात किंवा फ्यू ग्रॅम्समध्ये असतं किंवा फ्यू mlमध्ये असतं. लक्षात घ्या, सेमी मायक्रो अनालिसिस म्हणजे जेव्हा हे ॲनालिसिस आपण स्मॉल अमाऊंट इन फ्यू ग्राम्स ऑफ अ सबस्टन्स, then that analysis is called as semi-micro analysis. This semi-micro analysis is of two types, qualitative analysis and quantitative analysis. मग क्वालिटेटिव्ह अनालिसिस म्हणजे काय आणि क्वांटिटेटिव्ह अनालिसिस म्हणजे काय, मी आता सांगितलं तसं. क्वालिटेटिव्ह अनालिसिस हे काय देतं आपल्याला उत्तर, काय आहे या पदार्थामध्ये काय आहे, आणि क्वांटिटेटिव्ह अनालिसिस ह्या प्रश्नाचं उत्तर देतं किती प्रमाणात आहे. ठीक आहे. सो वी शॅल कन्सिडर व्हॉट इज क्वालिटेटिव्ह अनालिसिस. हियर qualitative analysis, this is the analysis for the detection of presence or absence of elements in the compounds and the detection of presence or absence of compounds in a mixture. या सगळ्या शब्दांचा अर्थ समजावून घ्या. इन बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री you know what are elements, what are compounds, what are mixtures. Now लक्षात घ्या, क्वालिटेटिव्ह अनालिसिसमध्ये काय केलं जातं, तर द डिटेक्शन ऑफ प्रेझेन्स और ॲब्सेन्स ऑफ इलेमेंट्स इन द कंपाउंड्स. जे कुठलाही कंपाऊंड घेतला तर त्यामध्ये कोणते इलेमेंट्स प्रेझेंट आहेत, कुठलाही इलेमेंट तो प्रेझेंट आहे का ॲब्सेंट आहे. फॉर एक्झाम्पल आपण असं म्हटलं की पाणी, त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे H2O. मग H2O हे काय आहे, कंपाऊंड, आणि त्यामध्ये असणारे इलेमेंट्स कोणते आहेत, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. सो H2O contains hydrogen and oxygen as the elements. So you can say that in H2O hydrogen is present, oxygen is present. You can't say in H2O nitrogen is present, that is nitrogen is absent in water. Like this आपण कुठल्याही कंपाऊंडचं ॲनालिसिस करतो, म्हणजे काय करतो तर त्या कंपाऊंडमध्ये कोणकोणते एलिमेंट्स आहेत, मग कुठला एलिमेंट प्रेझेंट आहे किंवा कुठला एलिमेंट ॲब्सेंट आहे. दॅट इज द ॲनालिसिस ऑफ द कंपाऊंड. अँड इफ यू टेक द मिक्सचर, व्हॉट इज मिक्सचर, मिक्सचर इज द मिक्सिंग ऑफ डिफरंट कंपाऊंड्स एकमेकांमध्ये मिक्स केले आपल्याला मिळणार आहे मिक्सचर. मग आता ते मिक्सचर दिलं आहे तर त्या मिक्सचरमध्ये कोणते कंपाऊंड्स आहेत, compounds, presence or absence of the compounds, it is detected in the detection of a mixture or analysis of a mixture. जे आपण असं म्हणूया की पाण्यामध्ये आपण साखर ॲड केली, it contains sugar, mixture of sugar and water. So this mixture contains sugar and water. So remember, sugar is present, water is present in the mixture, but salt, that is NaCl, is not present, it is absent. So in qualitative analysis we detect the presence or absence of elements in the compound and the presence or absence of compounds in a mixture. Now classical qualitative analysis. What is classical qualitative analysis? It is one of the chemical analysis, you can say. In classical qualitative analysis we are using the chemical methods, chemical reactions, not the instruments. Classical analysis and instrumental analysis, these are the two parts. Now here we have to study about the classical analysis. In classical analysis, chemical reactions or physical properties of the compounds are considered. So classical qualitative analysis contains separation. आता आपण असं म्हटलं की ॲनालिटिकल केमिस्ट्री म्हणजे काय, ॲनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये आपण म्हटलं की इट डील्स विथ द सेपरेशन, इट डील्स विथ द आयडेंटिफिकेशन अँड इट डील्स विथ द क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह डिटर्मिनेशन. मग आता लक्षात घ्या, सेपरेशनसाठी कोणकोणत्या पद्धती वापरल्या जातात. क्लासिकल क्वालिटेटिव्ह अनालिसिसमध्ये सेपरेशनसाठी कोणकोणत्या पद्धती वापरल्या जातात. मी आता सांगितलं तसं इथं आपण फिजिकल प्रॉपर्टीचा वापर करतो किंवा केमिकल रिॲक्शनचा वापर करतो. कोणताही इन्स्ट्रुमेंट आपण वेईंग बॅलन्स किंवा काही व्हॉल्यूम मोजण्यासाठी इन्स्ट्रुमेंट्स वापरतो, ते सोडून कुठल्याही इन्स्ट्रुमेंटचा वापर करत नाही. मग सेपरेशनमध्ये एक प्रकार आहे, म्हणजे एक मेथड आहे प्रेसिपिटेशन. इथं प्रेसिपिटेशन म्हणजे काय होईल, किंवा सेपरेशनमध्ये आपण विचार करतो की
कोणता पदार्थ जड आहे, कोणता हलका आहे. मग तो जड आणि हलका करण्यासाठी, त्यांना सेपरेट करण्यासाठी वेगळ्या वेगळ्या मेथड्स वापरल्या जातात. काही वेळा एखादा पदार्थ एखाद्या पदार्थाबरोबर रिॲक्ट होतो आणि मग त्याचा प्रेसिपिटेट आपल्याला मिळतो. दुसरा पदार्थ रिॲक्ट होत नाही, त्याचा प्रेसिपिटेट मिळत नाही, तो आहे तसा राहतो. जे प्रेसिपिटेशन, PPT फॉर्मेशन, दिस इज वन ऑफ द मेथड फॉर सेपरेशन. त्यानंतर एक्स्ट्रॅक्शनमध्ये तसंच एखादा पदार्थ एखाद्या सॉल्व्हंटमध्ये जास्त प्रमाणात डिझॉल्व होतो आणि तो त्याच्याशी कंबाईन होतो आणि मग त्याचं एक्स्ट्रॅक्शन केलं जातं. एक्स्ट्रॅक्शन म्हणजे माहीत आहे तुम्हाला, एक्स्ट्रॅक्ट करतो आपण कुठल्या ओअरपासून तो मेटल एक्स्ट्रॅक्ट करणं, बाजूला काढणं, त्याला म्हणतो एक्स्ट्रॅक्शन. आणि त्यानंतर तिसरी मेथड आहे डिस्टिलेशन. डिस्टिलेशनमध्ये जनरली लिक्विड्स आपण वापरतो. समजा काही लिक्विड्स होलाटाईल असतात, काही नॉन होलाटाईल असतात. जे होलाटाईल म्हणजे ज्यांचा बॉइलिंग पॉईंट अतिशय कमी असतो, ज्यांचा बॉइलिंग पॉईंट जास्त असतो तो नॉन होलाटाईल सबस्टन्स आहे. किंवा बॉइलिंग पॉईंटमध्ये ज्यांचा फरक आहे, डिफरन्स इन द बॉइलिंग पॉईंट, देन त्या पदार्थांना वेगळं करण्यासाठी डिस्टिलेशन ही मेथड वापरली जाते. हे सगळे प्रकार तुम्हाला पुढे शिकायच्यात. टेक्निक्स ऑफ ॲनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये हा सगळा भाग आणखी डिटेलमध्ये शिकावा लागेल. त्यानंतर सेकंड ॲनालिसिसमधली मेथड असणार आहे ती आयडेंटिफिकेशन. दुसरी स्टेज आहे, दॅट इज आयडेंटिफिकेशन. बेस्ड ऑन द डिफरन्सेस इन कलर, ऑर्डर, मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट अँड रिॲक्टिव्हिटी आपण आयडेंटिफाय करतो. कुठलाही पदार्थ हा आहे कशावरून ओळखायचं, तर त्याचा कलर. मग हा कलर वेगळा आहे. काही पदार्थ पांढरा असणार, काही निळा असणार, काही काळे असणार. मग त्याच्यावरून आपण सांगू शकतो की CuSO4 इज ब्लू इन कलर. मग तो ब्लू आहे म्हणजे तो CuSO4 असेल असं आपण म्हणू शकतो. दॅट इज कलरवरून आपण त्याला ओळखायचं. ऑर्डर म्हणजे त्याचं स्मेल कसं आहे. मेल्टिंग पॉईंट, कुठल्याही कंपाऊंडची एक विशिष्ट असा मेल्टिंग पॉईंट असतो आणि ती त्या कंपाऊंडची कॅरेक्टरिस्टिक असते. बॉइलिंग पॉईंट ही लिक्विडची कॅरेक्टरिस्टिक असते. जसं आपण म्हणतो पाण्याचा बॉइलिंग पॉईंट हा 100 डिग्री सेल्सिअस आहे, म्हणजे त्या पाण्याचं ते कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी आहे आणि त्यावरून आपण कुठलाही पदार्थ ओळखू शकतो. म्हणजे समजा एखादा पदार्थ आपल्याला दिला आणि त्याचा बॉइलिंग पॉईंट आयडेंटिफाय करायला सांगितला आणि तो बॉइलिंग पॉईंट 100 डिग्री सेल्सिअस आला तर तो पाणी असू शकेल असं आपण सांगू शकतो. रिॲक्टिव्हिटी, पदार्थ कुठल्याही दुसऱ्या केमिकल कंपाऊंड बरोबर रिॲक्ट होण्याचं म्हणजे जी प्रॉपर्टी आहे ती वेगवेगळी असू शकते आणि त्यावरून आपण त्याचं आयडेंटिफिकेशन करू शकतो. म्हणजे क्वालिटेटिव्ह अनालिसिसमध्ये आपल्याला इथं या क्लासिकल क्वालिटेटिव्ह अनालिसिसमध्ये सेपरेशन आणि आयडेंटिफिकेशन या 2 मेथड्स वापरले जातात. मग व्हॉट इज क्वांटिटेटिव्ह अनालिसिस? क्वांटिटेटिव्ह अनालिसिस हे आपल्याला उत्तर देतं किती प्रमाणात. इट इज रिलेटेड विथ डिटर्मिनेशन ऑफ रिलेटिव्ह प्रपोर्शन्स ऑफ एलिमेंट्स इन द कंपाऊंड्स अँड कंपाऊंड्स इन द मिक्सचर. कुठलाही कंपाऊंड घेतलं तर त्यामध्ये आता आपण बघितलं क्वालिटेटिव्ह अनालिसिसमध्ये काय केलं आपण, कोणते इलेमेंट्स आहेत ते शोधले. आता हे इलेमेंट्स किती प्रमाणात आहेत हे शोधायचं काम कुठं करतो आपण, क्वांटिटेटिव्ह अनालिसिसमध्ये. म्हणजे मी आता सांगितलं तसं पाण्यामध्ये असणारा हायड्रोजन आणि ऑक्सिजन. आता हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं प्रमाण जे आहे ते पाण्यात फिक्स असणार आहे. दॅट इज इट इज रिलेटेड विथ द डिटर्मिनेशन ऑफ रिलेटिव्ह प्रपोर्शन्स. फॉर एक्झाम्पल इन H2O, इफ यू टेक 18 gram of H2O, 18 gram is the molar mass of H2O. 18 gram of H2O contains 2 gram of hydrogen and 16 gram of water. That is, the proportion of hydrogen to oxygen is 2:16 or it is 1:8 and it is constant. And so in quantitative analysis we have to determine what is the proportions of the elements in the compounds. And if you take mixtures, then in mixture which compounds are present we can study in qualitative analysis, and in which proportion these compounds are present in the mixture we can consider in quantitative analysis. म्हणजे मिक्सचरमध्ये कंपाऊंड्स आहेत, 2 आहेत, 2, 3 आहेत, 4 आहेत, पण ते कंपाऊंड्स किती प्रपोर्शन्समध्ये आहेत, किती प्रमाणात आहेत हे शोधण्याचं काम आपण करतो ते क्वांटिटेटिव्ह अनालिसिसमध्ये करतो. मग आता हे क्वांटिटेटिव्ह अनालिसिसमध्ये करतानाच्या ज्या मेथड वापरल्या जातात त्यामध्ये आहेत व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस. म्हणजे हे अनालिसिस आपण व्हॉल्यूमच्या दृष्टीनं करतो. व्हॉल्यूम काय आहे
आणि ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस तिथं आपण मास मोजतो. म्हणजे व्हॉल्यूम मोजण्यासाठी जी मेथड वापरली जाते त्याला टायट्रेमॅटिक ॲनालिसिस असंही म्हणतात, टायट्रेशन असंही म्हणतात. व्हॉल्यूमच्या दृष्टीनं ॲनालिसिस करणं म्हणजे व्हॉल्यूम मोजणं, आणि ग्रॅव्हिमेट्रिक ॲनालिसिस म्हणजे तिथं आपण मास मोजतो. जो क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिसमध्ये लक्षात घ्या आपण मोजतो, मापन करतो, आणि हे मापन कशाचं केलं जातं तर व्हॉल्यूम आणि मासचं. आता क्लासिकलमध्येच आपण म्हणतोय केमिकल मेथड्स ऑफ क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस. केमिकल मेथड्स क्वालिटेटिव्ह ॲनालिसिसच्या कुठल्या आणि क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिसच्या कुठल्या? केमिकल मेथड्स ऑफ क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस. केमिकल ॲनालिसिस कंटेन्स 2 स्टेजेस. क्वालिटेटिव्ह ॲनालिसिसमध्ये आपल्याला केमिकल ॲनालिसिस करायचं असेल कुठल्याही कंपाऊंडचं किंवा मिक्सचरचं तर त्यामध्ये 2 स्टेज असतात. पहिली स्टेज आहे ड्राय टेस्ट किंवा यालाच आपण प्रिलिमिनरी टेस्ट असं म्हणतो. मग ह्या ड्राय टेस्ट कशा घ्यायच्या तर इन दिस टेस्ट दिस सॅम्पल इज नॉट डिझॉल्व. तो सॅम्पल जो सॉलिड आहे तो आहे तसा आपण अभ्यासायचा आहे. दॅट इज कॉल्ड ॲ ड्राय टेस्ट. मग यामध्ये आपण कलरसाठी तो सॅम्पल समजा आपल्याला दिले मिठाला आयडेंटिफाय करायचं आहे, समजा ह्याचं ॲनालिसिस करायचं आपण, तर ड्राय टेस्ट म्हणजे मीठ आहे तसं सॉलिड स्टेटमध्ये घेतलं तर त्याचा आपण कलर सांगू शकतो. त्यासाठी आपण डिझॉल्व नाही करू शकत त्याला. त्याचा वास घेऊ शकतो, त्याचा स्पर्श कसा आहे ते सांगू शकतो, आणि मग त्याला हीटही करू शकतो. ह्या सगळ्या ज्या टेस्ट आहेत त्यांना म्हणतो आपण प्रिलिमिनरी टेस्ट म्हणजे प्राथमिक चाचण्या. या प्राथमिक चाचण्यांना घेताना आपण त्या सॅम्पलला डिझॉल्व करत नाही कुठल्याही सॉल्व्हंटमध्ये, म्हणजे तो सॅम्पल आहे तसा सॉलिड स्टेटमध्ये वापरतो, आणि या टेस्टना म्हणतो आपण ड्राय टेस्ट. आणि त्यानंतर तो सॅम्पल डिझॉल्व केला जातो. मग ते जनरली वॉटर असेल किंवा आणखी जर तो पाण्यामध्ये सोल्युबल नसेल तर दुसरं सॉल्व्हंट आपण वापरतो. मग वेट टेस्ट म्हटलं त्याला. काय म्हटलं? वेट टेस्ट. सॅम्पल इज डिझॉल्व अँड देन ॲनालाइज फॉर डिटर्मिनेशन ऑफ दी कंपोजिशन. म्हणजे आता आपण आधी काय केलं, NaCl दिले, आपल्याला माहीत नाही आहे हे काय आहे, NaCl आहे ते माहीत नाही, दिलंय तुम्हाला, आणि हे काय आहे ते ओळखा असं सांगितलं आहे. मग तुम्ही ड्राय टेस्टमध्ये काय केलं, फक्त त्याला बघितलं, त्याचा कलर सांगितला, त्याचा वास सांगितला, त्याचा जे स्पर्श काय आहे ते सांगितलं, अमॉर्फस आहे का क्रिस्टलाइन आहे हे सांगितलं. मग त्यानंतर वेट टेस्ट म्हणजे काय केलं आपण, मीठ हे पाण्यात डिझॉल्व केलं. डिझॉल्व केल्यानंतर आपल्याला Na+ आणि Cl- आयन्स मिळतील. मग या Na+ आणि Cl- आयन्ससाठी त्याचं ॲनालाइज करणं, आणि मग त्याला म्हणतो आपण वेट टेस्ट. आता क्वालिटेटिव्ह अनालिसिसमध्ये ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंडसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट वापरल्या जातात. ऑर्गॅनिक कंपाऊंडसाठी वेगळ्या टेस्ट असतात आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंडसाठी वेगवेगळ्या टेस्ट असतात. म्हणजे यांचं क्वालिटेटिव्ह अनालिसिस ते वेगळ्या पद्धतीनं होतं, ऑर्गॅनिकचं वेगळ्या पद्धतीनं आणि इनऑर्गॅनिकचं वेगळ्या पद्धतीनं, हे आपण पुढे बघूया. क्वालिटेटिव्ह अनालिसिस करताना जी ॲपरेटस वापरली जातात ते प्रयोगशाळेत आपण जी ॲपरेटस वापरतो दीज आर लाईक टेस्ट ट्यूब्स, बीकर्स, इव्हॅपोरेटिंग डिश, क्रुसिबल, वॉच ग्लास, वायर गॉज, वॉटर बाथ, बर्नर, ब्लो पाईप, पेअर ऑफ टंग्स, सेंट्रीफ्यूज एक्सेट्रा. जे ज्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे त्या कंपाऊंडचा बरोबरच आपल्याला जी ॲपरेटस या प्रयोगशाळेत वापरावी लागतात त्या ॲपरेटसची नावं इथे दिलेली आहेत. जेव्हा तुम्ही प्रयोगशाळेत या पद्धतीचं ॲनालिसिस कराल तेव्हा तुम्हाला या सगळ्या साहित्यांची ओळख होईल. टेस्ट ट्यूब, बीकर, इव्हॅपोरेटिंग डिश, वॉच ग्लास हे माहीत असणारे भाग आहेत. काही नवीन असतील ते तुम्ही प्रयोगशाळेत बघू शकता. जे क्वालिटेटिव्ह अनालिसिसमध्ये आपण 2 भागात ॲनालिसिस करतो, एक ड्राय टेस्ट आणि दुसरं वेट टेस्ट. आणि क्वालिटेटिव्ह अनालिसिसमध्ये ऑर्गॅनिकचं कंपाऊंडचं आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंडसाठी अनालिसिस करताना वेगळ्या मेथड्स वापरल्या जातात. मग आता ऑर्गॅनिक कंपाऊंड्सचं अनालिसिस करायचं आहे, क्वालिटेटिव्ह अनालिसिस करायचं आहे तर वेगळी मेथड कुठली वापरली जाते. नाऊ यू नो दॅट ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर मेनली कंपोज ऑफ द एलिमेंट्स लाईक कार्बन, हायड्रोजन. मोस्टली the elements are made up of carbon, hydrogen, oxygen, nitrogen, sulfur, halogens and phosphorus. Organic compounds are generally made up of elements like carbon, hydrogen, oxygen, nitrogen, sulfur, halogens and phosphorus.
देन ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर अनालाइज फॉर प्रेझन्स और ॲब्सेन्स ऑफ दीज एलिमेंट्स. मग आता ऑर्गॅनिक कंपाऊंडचं आपल्याला ॲनालिसिस करायचं आहे. जे समजा तुम्हाला ऑर्गॅनिक कंपाऊंड दिलेला आहे, त्या ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये कोणते इलिमेंट्स आहेत हे आपल्याला शोधायचं आहे. तर आधी काय करणार आपण, कुठल्याही कंपाऊंडमध्ये कार्बन आहे का, हायड्रोजन आहे का, ऑक्सिजन आहे किंवा नाही, नायट्रोजन आहे किंवा नाही. मग यासाठी वेगवेगळ्या टेस्ट असतात आणि मग याच्यावरून आपण ठरवतो की वेदर द एलिमेंट इज प्रेझेंट इन द गिव्हन कंपाऊंड और नॉट. नायट्रोजन इज प्रेझेंट और नॉट, sulfur is present or not. This can be studied in the analysis of for presence or absence of the elements. And now the second type is second stage is identification of organic compound is carried out by the test like. कुठलाही ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे तर त्याच्यासाठीच्या टेस्ट काय आहेत, तर त्यामध्ये असणारा फंक्शनल ग्रुप काय आहे. What is functional group? You know, the properties of all the compounds are depending upon the functional group. वेगवेगळ्या फंक्शनल ग्रुपचा अभ्यास तुम्ही केलेला आहे किंवा कराल याच्या पुढं. तर या फंक्शनल ग्रुपवर आधारित ज्या केमिकल रिॲक्शन्स आहेत त्या केमिकल रिॲक्शनच्या आधारे आपण तो ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये असणारा फंक्शनल ग्रुप आहे किंवा नाही हे सांगू शकतोय. डिटर्मिनेशन ऑफ मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट, म्हणजे इथं आपल्याला त्या कंपाऊंडचा बॉइलिंग पॉईंट किंवा मेल्टिंग पॉईंट शोधावा लागतो आणि तो शोधून आपण ते कंपाऊंड कोणतं आहे हे सांगू शकतो. सो रिमेंबर, ऑर्गॅनिक कंपाऊंड्सच्या डिटेक्शनसाठी ॲनालिसिससाठी आपण एक मेथड वापरू शकतो. त्या कंपाऊंडमध्ये हे एलिमेंट्स आहेत किंवा नाहीत. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर अनालाइज फॉर द प्रेझन्स और ॲब्सेन्स ऑफ दीज एलिमेंट्स. अँड द सेकंड मेथड इज identification of organic compound is carried out by using the detection of functional group and determination of melting and boiling point. For inorganic compounds, qualitative analysis of inorganic compounds, it involves the detection and confirmation of cationic and anionic species. What are cations and anions? You know, मी आता म्हटलं तुम्हाला की NaCl आपल्याला दिलं आहे, इनऑर्गॅनिक कंपाऊंड NaCl दिलं आहे. तर ह्या NaClला पाण्यामध्ये डिझॉल्व केलं तर मिळतं का आपल्याला Na+ आयन्स अँड Cl- आयन्स. Na+ आयन्स दॅट इज पॉझिटिव्हली चार्ज आयन्स आर कॉल्ड ॲज कॅटायन्स अँड निगेटिव्हली चार्ज आयन्स आर कॉल्ड ॲज एनायन्स. म्हणजे तो पदार्थ जर पाण्यामध्ये डिझॉल्व केला आपण तर त्या पाण्यामध्ये डिझॉल्व केल्यानंतर आपल्याला त्याचे कॅटायन्स आणि एनायन्स मिळतील. तर त्यामध्ये हा कॅटायन आहे किंवा नाही हे शोधणं आणि तो कन्फर्म करणं. डिटेक्शन म्हणजे आहे का नाही शोधणं आणि कन्फर्म म्हणजे तोच आहे हे आपण ठामपणे कन्फर्म करणं, त्याची खात्री करणं. कॅटायनिक अँड एनायनिक स्पेसीज. आणि मग मी आत्ता म्हटलं तसं कॅटायनिक स्पेसीज आर कॉल्ड ॲज बेसिक रेडिकल्स अँड एनायनिक स्पेसीज आर कॉल्ड ॲज ॲसिडिक रेडिकल्स. तुम्हाला लक्षात घ्या, आपल्याला 11वीमध्ये हे क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस ऑफ इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स करायचं आहे प्रयोगशाळेत. फॉर एक्झाम्पल, सपोज तुम्हाला कंपाऊंड दिलं CuSO4. मग CuSO4चं जर ॲनालिसिस करायचं असेल तर पहिली स्टेज असणार आहे त्याची ड्राय टेस्ट. जसं ड्राय टेस्ट करतोय आपण, तो कंपाऊंड ड्राय स्थितीमध्ये असताना, सॉलिड स्टेटमध्ये असताना मग त्याचा कलर काय आहे आपण सांगणार, त्याचा वास येतो का कसला, किंवा त्याचा स्पर्श काय आहे हे सांगणार. त्याला उष्णता दिली, तापवलं तर त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, किंवा वेगळा आवाज येतो का, किंवा त्याचा कलर बदलतो का, हे सगळं ड्राय टेस्टमध्ये आलं. आणि त्यानंतर वेट टेस्ट म्हणजे तो CuSO4 दिलेला तो आपण पाण्यात डिझॉल्व करायचा. डिझॉल्व झाल्यानंतर त्याचं कन्व्हर्जन होतं Cu++ आणि SO4- आयन्समध्ये. आता Cu++ आयन दॅट इज कॉल्ड ॲज बेसिक रेडिकल आणि एनायनिक स्पेसीज म्हणजेच SO4- दॅट इज कॉल्ड ॲज ॲसिडिक रेडिकल. म्हणजे तुम्हाला त्या CuSO4मध्ये तुम्हाला माहीत नाही आहे, CuSO4 दिलेला आहे प्रयोगशाळेत तुम्हाला, पण तुम्हाला तो पदार्थ CuSO4 आहे हे माहीत नाही, तुम्ही शोधणार आहात. मग यातलं बेसिक रेडिकल तुम्ही शोधणार कुठला आहे, मग त्या टेस्ट करत जायच्या आपण. आणि मग आपण एका स्टेजला येतो की जिथं आपल्याला तो रॅडिकल मिळतो, Cu++ रॅडिकल आहे. आणि एनायनिक रॅडिकल्ससाठी आपण म्हणजे टेस्ट घेत जाणार आणि मिळतो आपल्याला रॅडिकल SO4- आणि त्यावरून आपण त्या कंपाऊंडचं नाव सांगणार की मला या कंपाऊंडमध्ये बेसिक रॅडिकल मिळाला Cu++, ॲसिडिक रॅडिकल मिळाला SO4- तर ते दिलेलं कंपाऊंड आहे CuSO4.
लक्षात घ्या, या पद्धतीनं क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस ऑफ इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स आपण कॅरी आउट करू शकतो. त्यानंतर क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस, केमिकल मेथड्स ऑफ क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस. ऑर्गॅनिक कंपाऊंडसाठी कोणत्या मेथड्स आहेत आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंडसाठी कोणत्या मेथड्स आहेत. फॉर ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, आता क्वांटिटेटिव्हमध्ये आपण काय करणार, किती हे शोधून काढणार. आपण काय केलं होतं आधी क्वालिटेटिव्हमध्ये, तर एलिमेंट्स हे आहेत का डिटेक्ट केलेलं होतं. आता डिटर्मिनेशन ऑफ पर्सेंटेज ऑफ कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट. आता त्या कंपाऊंडमध्ये ते एलिमेंट्स आहेत तर ते किती प्रमाणात आहेत, मग त्यांचं पर्सेंटेज काय हे शोधून काढणं. आणि त्यानंतर कॉन्सन्ट्रेशन ऑफ नोन कंपाऊंड इन द गिवन सॅम्पल. मग आपल्याला ते मिक्सचर दिलेलं असेल तर त्या मिक्सचरमध्ये, त्या सॅम्पलमध्ये कोणत्याही कंपाऊंडचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे, तो किती प्रमाणात आहे हे शोधणं. तसंच फॉर इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स द 2 मेथड्स आर यूज. द फर्स्ट वन इज फॉर द मेजरमेंट ऑफ मास डिकम्पोजिशन रिॲक्शन, दॅट इज कॉल्ड ॲज ग्रॅव्हिमेट्रिक ॲनालिसिस. याला आपण हीट करतो, तो पदार्थ आपला हीट केलं आणि त्यानंतर त्याचं डिकम्पोजिशन केलं, तर डिकम्पोजिशन केल्यानंतर आपल्याला त्या पदार्थाचं विघटन झालेलं मिळेल आणि त्या विघटनामध्ये जे 2 किंवा 3 एलिमेंट्स मिळणार आहेत, त्या एलिमेंट्सचं प्रमाण मोजणं, त्यांचं मास मोजणं हे ग्रॅव्हिमेट्रिक ॲनालिसिसच्या सहाय्याने केलं जातं. आणि त्यानंतर दुसरा प्रकार आहे तो प्रोग्रेस ऑफ रिॲक्शन बिटवीन 2 सोल्युशन्स टिल इट्स कंप्लिशन, दॅट इज कॉल्ड ॲट टायट्रेमेट्रिक ऑर व्हॉल्युमेट्रिक ॲनालिसिस. जसं मी आता म्हटलं तसं ॲसिड आणि बेस, म्हणजे एखादं सोल्युशन तुम्हाला दिलेलं आहे, तर त्या सोल्युशनमध्ये कुठल्याही एलिमेंटचं किंवा कुठल्याही रॅडिकलचं प्रपोर्शन किती आहे हे शोधणं, किंवा कॉन्सन्ट्रेशन किती आहे. जे आपण एखादं टायट्रेशन करतो, समजा HCl आणि NaOH, HCl ॲसिड आहे, NaOH बेस आहे, हे एकमेकांना न्यूट्रलाइज करतात. तर HClचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला माहीत असेल तर NaOHचं कॉन्सन्ट्रेशन त्यावरून शोधून काढणं, ही जी मेथड आहे तिला म्हणतो आपण व्हॉल्युमेट्रिक ॲनालिसिस. आणि त्या एक्सपेरिमेंटला म्हणतो आपण टायट्रेशन एक्सपेरिमेंट, दॅट इज टायट्रेमेट्रिक ऑर व्हॉल्युमेट्रिक ॲनालिसिस. मग ती रिॲक्शन कंप्लीट कशी होते हा सगळा भाग तुम्हाला प्रॅक्टिकल करताना लक्षात येईल. म्हणजे इथं लक्षात घ्या, इनऑर्गॅनिक कंपाऊंड्समध्ये आपण मास मोजतो किंवा व्हॉल्यूम मोजतो. मग हे मास मोजण्यासाठी आपण वापरतो ते बॅलन्स वेइंग मशीन. वेइंग मशीन म्हणजे आपण डिजिटल बॅलन्स वगैरे वापरू शकतो. आणि व्हॉल्यूम मोजण्यासाठी ब्युरेट किंवा पिपेट यासारख्या इन्स्ट्रुमेंट्सचा, यासारख्या ॲपॅरेटसचा वापर करू शकतो. ऑल दीज आर दी क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस. क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस म्हणजे काय लक्षात आलं असेल तुमच्या, क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस म्हणजे काय लक्षात आलं असेल. आता आपण ॲनालिसिस केलं आणि मग आपल्याला त्याचा रिझल्ट द्यायचा असतो, तो रिझल्ट लिहायचा असतो, तो रिझल्ट सबमिट करायचा असतो. मग हा रिझल्ट सबमिट करणं पण महत्त्वाचं आहे. आणि मग त्यासाठी कोणकोणती काळजी घेतली पाहिजे हा भाग आपण नेक्स्ट पार्टमध्ये शिकूया.